मित्रांनो, आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 75 मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी, हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत. समस्तामध्ये सार साचार आहे, कळेना तरी सर्व शोधून पाहे. जीवा संशयो वा उगातो त्यजावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. अर्थ मराठी. या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की सर्व साधनांमध्ये महत्वाची साधना आहे ईश्वराचं नामस्मरण. ते कसं हे कळत नसेल तर सर्व बाजूंनी शोधून पहा, तुला सत्य आढळेल. मनात आलेला व्यर्थ संशय सोडून द्यावा. श्री रामाच्या नावाचं चिंतन सकाळी उठताच करावं. मित्रांनो, नामस्मरणाची साधना ही अत्यंत सोपी परंतु तितकीच प्रभावी आहे. परंतु याकरिता मनात नाम साधनेविषयी कोणताही संशय नसावा व विश्वासाने आणि सातत्याने ईश्वर स्मरण करत राहावं. प्रभात काळी चित्तवृत्ती शांत असते तेव्हा नामस्मरण करावं. जर सकाळी उठताच आपण राम नामाचं स्मरण करण्यास सुरुवात केली तर संपूर्ण दिवसात राम नाम आपल्या मुखात बसतं, ज्यामुळे चालता फिरता आणि आपलं दैनंदिन कार्य करता सातत्याने दिवसभर आपण राम नाम घेत राहतो. अर्थ हिंदी. इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि सभी साधनाओं में सबसे जरूरी साधना है भगवान का नामस्मरण करना. वो कैसे ये समझ नहीं पा रहे हैं तो खोजिए, आपको सच पता चल जाएगा. अपने मन से व्यर्थ संशय निकाल दे. श्री राम के नाम का ध्यान सुबह उठते ही करना चाहिए. दोस्तों, नाम जाप की साधना बहुत सरल है पर उतनी ही प्रभावी. लेकिन इसके लिए नाम साधना के बारे में मन में कोई संदेह नहीं रखना चाहिए और विश्वास के साथ लगातार भगवान को याद करना चाहिए. नाम का जाप सुबह के समय करना चाहिए जब मन शांत हो. अगर सुबह उठते ही राम का नाम जपना शुरू कर दिया जाए तो दिन भर राम का नाम हमारे मुंह में रहेगा, ताकि चलते फिरते और अपने रोज के काम करते हुए हम दिन भर लगातार राम नाम का जाप करते रहे. अर्थ इंग्लिश. In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, of all spiritual practices, the most important is remembering and chanting the name of God. If you don't understand how that is possible, search from all sides and you will find the truth. Let go of the unnecessary doubts that have arisen in your mind. One should always chant name of Sri Ram as soon as waking up in the morning. Friends, the practice of chanting God's name is very simple yet equally effective. But for this, one should have no doubt in their mind about the practice of chanting the name of God and should continuously remember God with faith. The name of God should be chanted in the morning when the mind is calm. If you start chanting Rama's name first thing in the morning, the name of Ram will remain on your lips throughout the day, so that while walking, moving and doing our daily work, we continuously chant Ram Naam throughout the day. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.